ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक गवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अभंग क्रमांक 3621. अभंग क्रमांक 3621. पाहुणे घरासी आले आज आले ऋषिकेशी. पाहुणे घराशी आले म्हणले त्यांनी. पाहुणे म्हणजे रोजची माणसं नाही बरं, केव्हा तरी येतात पाहुणे. रोजच्या येण्या माणसं पाहुणे म्हणत नाहीत, मित्र आले म्हणतात, नातेवाईक. हे पाहुणे म्हटलेले, मान दिलाय त्यांनी. कधी न येणारे पाहुणे घराशी आलेले आहेत. आणि कोण आहेत ते? ऋषिकेशी, सगळ्या इंद्रियांचे स्वामी असणारे ते जगाचा नियंता आज आमच्या घरी आलेला आहे. पाहुणे घराशी आले आज ऋषिकेशी. आज आले ऋषिकेशी म्हणजे आत्ता पण येत नव्हते का? आत्तापर्यंत आलेले नाही. सगुण रूप होऊन आत्तापर्यंत आलेले नाही. निर्गुण रूपाने ते परमेश्वर एकरूपच आहेत. पण आज घराशी आले म्हणण्यामध्ये काय महत्त्व त्यांचं? आज साक्षात कृष्ण परमात्मा द्वारकेहून मला भेटण्याकरता इथं आलेले आहे. आज घराशी आले. काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर म्हणतात. आता काय उपचार द्यावं? काय सूचना त्यांना? उपचार द्यायला जवळ काहीतरी पाहिजे की नको? पाहुणचार करायला काहीतरी चहा दे, बघ बस. काहीच नाही घरात. चहा नाही, साखर नाही, कप नाही, बसे नाही, काही नाही आहे. काहीच नाही आहे. द्यायचं काय? काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. त्यांना बसायला पलंग द्यावं म्हटलं तर पलंगसुद्धा जी खाट आहे ती सुद्धा मोडकी आहे. मुळात झोपडीच मोडकी झोपडी आहे. चंद्रमौळी झोपडी म्हणतात त्याला. म्हणजे वरून चंद्र खाली डोकत असतो आणि सूर्य खाली डोकत असतो. चंद्र आणि सूर्य बाहेर बघायला जावं लागत नाही. चंद्रा सूर्याचा उजेड त्यांच्या घरात आपोआप पडतो. पौर्णिमा आपोआप घरातून दिसते. कोप मोडकी जर्जर म्हणजे अगदी म्हातार झाले. केव्हा पडेल, कोलमूड पडेल काही सांगता येते. नुसतं वारा आला ते पडून जाईल. अशा प्रकारे जर्जर झालेली आहे. दरदरीत पाण्या माझे रांधेल्या कण्या. दरदरीत पाण्या माझे म्हणले. दरदरीत शब्दाचे दोन अर्थ बरं का. दरदरी म्हणजे भरपूर पाणी लागले आणि कुठं गेले ते? विदुराकडे गेले. काय भाव असेल बघा. सगळं सोडून दिलं, वैभव सत्ता सगळी, आणि माझा भक्त वाट बघतोय म्हणून विदुराच्या घरी गेलेले आहेत. कशा करता? त्याच्याकडे कण्या खाण्याकरता गेले. विदुरा घरच्या कण्या या जगात प्रसिद्ध आहेत. आणि तुकाराम महाराजांची ह्या कण्या बघा. दोन्ही भक्त आहेत. दोघे भक्त सारखेच आहेत. काही फरक नाही दोघांच्यामध्ये. कण्या रांधी आल्या घरी. मोडके या बाज. ती बाजचा कशी आहे? लंगडी बाज आहे. दोन एक पाय मोडका आहे, दुसरा पाय अर्धा मोडलेला आहे. अशी वाकडी तिकडी झालेली बाज आहे. घरी मोडकी या बाजा. वरी वाकळाच्या शेजार. वर काय आहे? वाकळ म्हणजे गोधडी ज्याला म्हणतो. म्हणजे एकाला एक शिवून केलेलं. जुनी फाटकी लुगडी धोत्र आणायची आणि एकाला एक शिवायची आणि एका ते घालून ते मऊ करून जे केलेलं असतं त्याला वाकळ म्हणतात. वाकळीचं हंतरुण हेच आमच्याकडे आहे. मुखशुद्धी तुळशी दळ. तुका म्हणे मी दुर्बळ. मुखशुद्धी द्यायला पाहिजे. तांबूल द्यायला पाहिजे. विडा दक्षिणा तांबूल सगळं द्यायला नको का? माझ्याकडे काही नाही. विडा नाही, दक्षिणा नाही, सुपारी नाही, नारळ नाही, काही नाही आहे. मग माझ्याकडे आहे काय? घरात तुळशीचं झाड होतं, त्यातली मंजिरी दिली काढून. भगवंत आहे तुळशीचं घ्या म्हणतात मुखशुद्धी करता. काय करू उपचार? कोप मोडकी जर्जर. संती केला अंगीकार त्याशी अभिमान थोर. मला कशाचा अभिमान आहे म्हणतात? माझ्या गरिबीचा अभिमान नाही, मला श्रीमंतीचा अभिमान नाही आहे. मग कशाचा अभिमान आहे? संतांनी मला आपलं म्हटलेलं आहे त्याचा मला अभिमान आहे. बाकी कोणी राजाने आपलं म्हटलं त्याचं काय? शिवाजी महाराजांनी आपलं म्हटलं होतं, दिवटे घोडे सगळं पाठवलं होतं, त्याचा त्याला अभिमान नाही आहे. ते म्हणतात संतांनी मला माझं म्हटलेलं आहे, त्यांनी माझा अंगीकार केलेला आहे, त्यामुळे मी मोठा आहे. संती केला अंगीकार त्याचा अभिमान थोर.
थोरी व सांडली आपुली परिसे नेणं शिव कैसो लोखंड असे म्हणतात. आज परिस्थितीने आपला मोठे माणूस सोडून दिलेला आहे. माझ्यासारख्या एका फाटक्या माणसाला, गरीब माणसाला संतांनी आपलं म्हटलं, जवळ केलं, अनुग्रह दिला, ही मोठी कृपा केली माझ्यावरती. संती केला अंगीकार, त्याचा अभिमान थोर. काही ठेवले वचने, काही ठेवले चरणी घेती, तेच पुरवले. जे काय होतं ते मी सगळं त्यांच्याजवळ ठेवून दिले. त्यांच्या पायाशी ठेवलेलं आहे आणि तेच ते परिपूर्ण करून घेत आहेत. काय न्यूनाधिक असेल हे सगळं परिपूर्ण करून ते घेत आहेत. तुका पायवणी घेऊन या निराळे. तुकाराम महाराज म्हणतात ते आलेले आहेत, ऋषिकेश स्वतः आलेले आहेत. मग मी काय केलं, त्यांचे पाय धुतलेले आहेत आणि पायाचं तीर्थ मी घेतलेलं आहे. एवढंच मी केलेलं आहे. घेऊन मी आता निराळा झालो. म्हणजे काय, या संसारापासून मी आता निराळ झालो. देहबुद्धी माझी संपून गेली. अचानक भेट झाली. दुसरा अर्थ आहे संचित आहे म्हणून भेट आहे. संचित नसेल तर भेट कशी. जर काही पुण्य नसेल, प्रारब्ध कर्म नसेल, पिढ्यानपिढ्याची विठ्ठल भक्ती घराण्यात नसेल, पुण्य नसेल वाडवडिलांची, तर विठ्ठल भेटी होईल का. साक्षात पांडुरंग घरी आलेले भेटायला. म्हणून नसता आणि असता काही भेट करा तुम्ही. काही संचित पुण्यकर्म नसताना सुद्धा भेटी झाली अवचित. हे नसता सांगण्यामध्ये कृपादृष्टी किती पांडुरंग. माझं काही पुण्य नाही आहे तरी पण विठ्ठल भगवान कृष्ण परमात्मा माझ्या घरी आलेले आहेत. ही त्यांच्या कृपेचं महिमान आहे. केला सनाथ. म्हणजे आत्तापर्यंत मी अनाथ होतो, मला कोणी नव्हतं जगामध्ये. पण ह्या दोन वस्तू मिळाल्या, हे दोन महात्मे मिळाले, ईश्वर आणि संत हे मिळाले आणि त्याच्यामुळे मी आता पूर्ण सनाथ झालेलो आहे. काही ठेवले चरणी घेते तेच पुरवणी. जे काय होतं ठेवलं न्यूनाधिक असेल ते त्यांनी संपूर्ण परिपूर्ण करून घेतले. तुका पायवणी घेऊन या निराळा. अवघ्यांच्या आलो मूळ एक वेळा न्यावया. अवघ्यांच्या आलो मूळ म्हणतात. मी सगळ्यांना निरोप द्यायला. मूळ म्हणजे काय, मूळ याचा अर्थ निरोप पाठवणे, पत्र पाठवणे, बोलावणं पाठवलं. अवघ्यांच्या आलो मूळ म्हणतात. मी आता एकाला दुःखाला कोणाला बोलवत नाही, सगळ्यांना बोलवते. या रे या म्हणते. माझे कोण नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, प्रेमाचे स्नेही असतील, गावकरी असतील, समाजातले लोक असतील, सगळ्यांनी अवघे म्हणतात. अवघ्यांचे मूळ सगळ्यांचं करता म्हणून मी आलेलो आहे. एक वेळ न्यावया. चला तुम्हाला आता या ठिकाणी परमेश्वर दर्शन नेण्याकरता मी आलेलो आहे, या म्हणतात. एक वेळ म्हणतात. नेहमी पुन्हा पुन्हा येत नाही बाबांनो. या अवसर बार नाही. आता ही एक वेळ आलेली आहे. परमेश्वर घरी आलेले आहेत. या तुम्ही सगळे दर्शन झाला. एक वेळ न्याव्या. सिद्ध व्हावे आधी ठावे करतो. चला तयारीत राहा बरं. परमेश्वर जास्त वेळ थांबणार नाही. काहीतरी अवचित कृपा झाली, संचित प्रारब्ध उघडलं म्हणून आज परमात्मा घरी आलेले आहेत. चला दर्शनाला चला. सिद्ध व्हावे. जसे असेल तसे व्हा आणि सावध व्हा. आता झोप सगळी सोडा, निद्रा सोडा, आलस्य सोडा, सगळं नातेवाईक मोह सगळं सोडा आणि या माझ्याबरोबर. आधी ठावे करतो. तुम्हाला सगळ्यांना मी जागं करतो. आधी सूचना करतोय. परमेश्वर आलेलं आहे बरं. दर्शनाला या आता. जोवरी घटिका दोरी आहे उरी तो काळ. जोवरी घटिका दोरी, जोपर्यंत अजून काळाची भेट संपलेली नाही आहे, आयुष्याची दोरी संपलेली नाही आहे, अजून काळाची काळाने हात मारलेला नाही आहे. घटिका दोरी काय, घटका म्हणले. घटका म्हणजे कधी काही क्षणभर दूर आहे. अजून काळ आहे उरावर आलाय तो काळ आलेला आहे. तुम्ही सगळे या ताबडतोब या. मंगळाचे वेळे उभे असावे शोभे सावध. मंगळाचे वेळ म्हणतात. अरे खरं म्हणजे हा प्राणप्राण्याचा उत्सव आहे, पण हा मंगल दिवस आहे. कारण आज मी ब्रह्मभावात जाणार आहे, ईश्वराच्या वैकुंठाला जाणार आहे, कैलासाला जाणार आहे, ब्रह्मरूप होणार आहे. म्हणून मंगळाची वेळ म्हणतात. ह्या मंगळाच्या वेळेला सगळ्यांनी आनंद द्या. चांगले स्वच्छ कपडे. आज दिवाळी चालली ना, फटाके उडतात सगळीकडे, दीपावली आहे. तसे ते म्हणतात की मंगळाची वेळ आलेली आहे. मंगलम असणारे परमात्मा आज माझ्या घरी आलेले आहेत. मंगळाच्या वेळी उभे असा सावधपणे उभे राहा. डोळे मिटू नका. जर परमात्मा येईल आणि पटकन निघून जाईल मग तुम्हाला दर्शन होणार नाही आहे. म्हणून सावधपणे दृष्टी स्थिर करून, इंद्रियांची स्थिरता करून, म्हणजेच सावधून उभा राहा. अवघ्यांचं योग घडे तरी जोडे श्लाघ्यता. सगळ्यांनी जर परमेश्वरात घेतलं तर मला मोठेपण आहे. मला एकट्याला मिळालं त्यात काय आनंद नाही आहे. म्हणून अवघ्यांचं योग म्हणतात. जेवढे लोक आले तेवढे सगळेजण या अवघ्यांचं योग घडे तरी जोडे श्लाघ्यता.
त्याला खरा मोठेपणा आहे. सगळ्यांना घेऊन दर्शन घ्यायचं आहे आपोलपोटेपणे. मला मी एकटा बघितला ईश्वर आणि निघून गेला असं नाही करत तुकाराम महाराज. या या म्हणतात, परमेश्वर आलेले आहेत दर्शनाला, या सगळे या. तुका म्हणे पाहे वाट भाऊ वाट करुणी. तुकाराम महाराज म्हणतात मोठे कष्ट करून तुम्ही आज आलेले आहेत म्हणून मी तुमची वाट बघत थांबलो या ठिकाणी. या लवकर या, परमेश्वर आता येणार आहेत, या लगेच या. तुका म्हणे पाहे वाट भाऊ आट करुणी, म्हणजे कष्टपूर्वक प्रयत्नपूर्वक मी तुमची वाट बघत थांबलेलो आहे. सिद्ध व्हावे सिद्ध व्हावे आधीच ठावे करतो, आधीच तुम्हाला जागृत करतोय. परमेश्वर येतील आणि डोळे मिटता पटकन निघून जातील. काही कोणाला वीज चमकते असे निघून पण जातील. म्हणून तुम्ही सावधपणे राहा, उभे राहा. सकाळी माझी बोळबोळ करा परतोनी घरे जावे तुम्ही. झालं, शेवट सुरू झाला. काय म्हणतात, सकाळी माझी बोळबोळ करा, आता मला निरोप द्या, मला पाठवा. आता पुन्हा तुम्ही मला भेटणार नाही आणि मी पण तुम्हाला भेटणार नाही आहे. म्हणून सकाळ माझी बोळबोळ करा. तसंच कन्याला सासरी पाठवत आहेत. आनंदाने दुःख मिश्रित प्रसंग तो. म्हणून त्याप्रमाणे मला तुम्ही आता निरोप द्या, माझी बोळवण करा, मला पाठवा. या संसारातून मला आता परलोकात जायला परवानगी द्या. तुमची अनुज्ञा पाहिजे, कारण तुमच्या अंगाखांद्याने मी वाढलेलो आहे, समाजामध्ये मी वाढलेलो आहे. तेव्हा म्हणून सगळेही म्हणतात, सगळेजण या आणि माझी बोळवण करा. सगळे माझी बोळवण करा, परतोनी घरा जावे तुम्ही. बस, आता कोणी दुःख करू नका. तुकाराम गेले पण दुःख करू नका. सगळे तुम्ही जसे आलात आनंदाने, ह्याच आनंदाने परमेश्वर दर्शन घ्या आणि सर्वजणी आपल्या घरी जा. कर्मधरे तुम्हा असावे कल्याण. आता शेवटचा आशीर्वाद देत आहे. कर्मधर्मे तुम्हा असावे कल्याण. तुम्हा म्हणजे तुमच्या सगळ्या लोकांचं बरं का, निंदक दुर्जन जे कोणी असतील सगळे म्हणतात कर्मधर्मे म्हणतात. कर्म म्हणजे वेदविहित कर्म आणि धर्म म्हणजे निश्चर्य ज्याने मिळतो तो धर्म. धर्माचरण करा, कर्माचरण करा, ह्या दोघांनीच तुमचं कल्याण होणार आहे. त्याला कधी तुम्ही फाटा देऊ नका. म्हणून कर्म आणि धर्म तुम्हा असावे कल्याण. कर्म धर्म तुमच्याकडे आचरण होते आणि तुमचं ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचं कल्याण होणे. ह्या माझे वचन आशीर्वाद म्हणतात. आज परत कोणाला आशीर्वाद दिला नाही, कारण ती माझी योग्यताच नव्हती. पायची वाहन पायी बरी ही त्यांची भावना होती. पण आज मात्र म्हणतात हे आशीर्वाद देतो तुम्हाला, घ्या आशीर्वाद, हे माझं वचन घ्या म्हणतात. कर्मधर्म करा आणि तुमचं आयुष्याचं कल्याण तुम्ही करून घ्या. बाबालो, परमेश्वर आलाय त्याचं दर्शन करा आणि शांत चित्ताने माझी बोळवण करा, मला पाठवा. वाढवून दिले एकाचे हाती, सकळ झाली निश्चिंती. सकळ निश्चिंती झाली तेथे. तुम्ही काय केलं? मी या समाजात आलो, जन्माला आलो, आईवडिलाच्या पोटी जन्माला आलो. पण नुसतं आईवडिला पोटी जन्माला होत नाही, समाज लागतो, खेळायला मित्र लागतात, नातेवाईक लागतात, सवंड लागतात, पाहुणे लागतात. सगळ्यांनी मिळून काय केलं? वाढवलं. मला लहानाचं मोठं तुम्ही केलेलं आहे, ह्या समाजाने मोठं केलेलं आहे. माझ्या पोटाला अन्न खायला नव्हतं, तुम्ही लोकांनी मला अन्न दिलेलं आहे. मी काय उद्योग करत होतो, व्यापार रोज मी सगळा बसला होता, त्यावेळी मला तुम्ही सांभाळलेलं आहे. वाढवलं मला आणि दिले एकाची हाती. एक म्हणजे परमेश्वर, त्याच्या हातामध्ये माझा हात तुम्ही दिलेला आहे. हे माझ्यावर तुमचे मोठे उपकार आहेत. वाढवून दिले एकाची हाती, सकळ निश्चिंती झाली तिथे. आणि परमेश्वराच्या हाती माझा हात दिल्यामुळे सगळं समाधान झालं, शांत झालं, विश्वास आला त्या ठिकाणी. आता कुठे चिंता राही नाही. आता मज जाणे प्राणेश्वर असावे, मी माझी या भावे अनुसरलो. आता बाबा, आता मी चाललोय ह्या पंचप्राणांचा जो अधिपती आहे, पंचप्राणांचा अधिपती असणारा तो विश्वंभर, विश्वाचं भरणपोषण करणारा पंचप्राणांचा अधिपती, माझा सगळं तत्वांचा जनिता, पंचतत्व ज्यांनी पंचमहाभूत ज्यांनी उत्पन्न झाली त्या पंचप्राणाचा अधिपती, त्याच्या सवे मी माझी अभावी अनुसरलो. मी आणि माझं जे काही आहे ते सगळं सोडून देऊन मी आत्मरूपाला आता असं अनुसरलो आहे. वाढविता लोभ होईल उशीर. महाराज, तुम्हाला सगळ्या सोडून मलाही जावत नाही आहे आणि तुम्हालाही सोडवत नाही मला. वाढवता लोभ होईल उशीर. कोण आलेलं आहे? साक्षात भगवान कृष्ण परमात्मा आलेले आहे. त्यांना किती वेळ तिष्ठत ठेवायचं? इथं जायचं तर आहे, पण त्या परमात्म्याला तिष्ठत ठेवणं हे बरोबर नाही आहे. ते उभे आलेले आहेत. म्हणून तुम्ही लोक सावध व्हा, स्वस्थपणाने मला निवंत करा, माझी बोलवण करा. वाढविता लोभ होईल उशीर, अवघीचं स्थिरचित्त स्थिर करा ठाई. सगळेजण एकचित्ताने परमेश्वराचं दर्शन घ्या.
धर्म अर्थ काम झाला एके ठाई मिळवला जिदी हातात. धर्म अर्थ काम 3 पुरुषार्थ घेतले बरं का. चौथा पुरुष काय त्यांच्या हातात समोरच आलेला आहे, त्या मोक्षाचा उल्लेख नाही. धर्म अर्थ काम झाला एके ठाई. आज या ठिकाणी धर्म अर्थ काम हे सगळे एकत्रित आलेले आहेत. कृष्ण भगवान आलेले आहेत. मिळवला जेही हाताहात म्हणजे आपल्या हातानेच ज्यांनी मैत्रिणी तुम्हाला सहाय्य करून मला धर्मार्थ काम हे मिळवून दिलेले आहेत. आता स्थिर राहा. तुका म्हणे तुम्हा अम्मा हे चिभाटी उरल्याच्या गोष्टी बोलाव्याच्या. बस आता काही राहिले. आता ही तुमची आमची ही शेवटची भेट आहे. आता पुन्हा मला तुम्ही दिसणार नाही आणि मी पण तुम्हाला दिसणार नाही आहे. आता कृष्ण भगवान आलेले आहेत, त्यांचं दर्शन घ्या आणि माझी बोलवण तुम्ही करा. परतून कर्मधर्म तुम्हा असावे कल्याण. ह्या वचन माझे आशीर्वाद. हा आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे. हा आशीर्वाद तुम्ही घ्या आणि सर्वजण तुम्ही घ्या. पुन्हा आता तुमची आमची भेट काही होणार नाही आहे. तुका म्हणे अम्मा हेची भेटी उरल्याच्या गोष्टी बोलायच्या. आता किती गोष्ट आहेत. आता बोलायच्या गोष्टी नाही. आता मी गोष्टीमध्ये राहणार आहे, कथेमध्ये राहणार आहे, स्मरणामध्ये राहणार आहे. प्रत्यक्ष तुका मात्र आता तुम्हाला पुन्हा दिसणार नाही आणि तुम्ही पण मला दिसणार नाही. बोलिले ते आता पाळाय वचन ऐसे कोण माझे पुण्यगटी. महाराज माझा अधिकार सोडून मी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे, पण मी चुकून बोललो म्हणले. हा आशीर्वाद खरा होईल की नाही हे मी काय सांगू म्हणले. ते माझं सामर्थ्य नाही आहे. दिलेला आशीर्वाद खरा झालाच पाहिजे. याच्याकरता महान तपश्चर्या लागती. ती माझ्याजवळ नाही आहे. माझ्या मुखून गेलं. पांडुरंगाने बोलवलं. काय मी पामरे बोलाय उत्तरे त्यापरी ते विश्वंभरे बोलवले. त्यांनी माझ्या मुखूंना आशीर्वाद दिलेला आहे, पण म्हणले तो आशीर्वाद खरा होईल की नाही हे माझं सामर्थ्य नाही आहे. बोलले ते आता पाळाय वचन ऐसे पुण्य कोण माझ्या गाठी. पुन्हा नंबरपणा घेत आहेत, निरहंकारीपणा घेत आहेत. माझ्याजवळ एवढं पुण्य कुठं आहे की जे माझ्या मुखातून आलंय ते सगळे खरंच होणार आहे. मी आपण सांगितलं म्हणले, परमेश्वराने बोलवलं धर्म कर्म करा आणि तुमचं कल्याण असू दे. हा आशीर्वाद तुम्हाला दिलेला आहे, पण ते खरं करायचं सामर्थ्य माझ्याजवळ नाही. जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी. काळक्षेप आम्ही करू कोठे सांगतायत. आता स्वामी अहो मोठी माणसं संत सज्जन तुमची आज्ञा घेतो आणि आता मी निघतो. आता काळक्षेप करू नका, मला पाठवा. काळक्षेप आम्ही कोठे करू. आम्ही कुठे इथून पुढे राहणार आहोत हे काय सांगू म्हणतो तुम्हाला. आम्ही आता परब्रह्माच्या ठिकाणी जाणार आहोत. ईश्वराच्या पायात जाणार आहोत. ईश्वराच्या हृदयात जाऊन जाणार आहोत. त्याच्याशी तदाकार होणार आहोत, तन्मय होणार आहोत. न घडे यावरी न धरवे धीर. बस 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 याच्यामुळे एक क्षणभर सुद्धा थांबत नाही आहे. आता धीर धरवत नाही आहे. कृष्ण परमात्म्याशी एकरूप व्हायला मन अत्यंत आतुर झालेलं आहे. पीडित आहे राष्ट्र देखून जग. कारण धीर का धरवत नाही आहे. हे सगळं राष्ट्र पीडित झालेलं आहे. पीडित म्हणजे सगळीकडे यवनांचं राज्य झालेलं आहे. दुःख झालेलं आहे. अत्याचार झालेले आहेत. स्त्रियांच्यावर अत्याचार होत आहेत. धर्म सगळं बुडाला. सगळा धर्म बुडून गेलेला आहे. अशा वेळी मला धीर निर्वत नाही आहे. दुःख काय आहे. पीडित आहे राष्ट्र जे कोणी. हे राष्ट्र हा धर्म हा समाज सगळा पिडला गेलेला आहे यवनांच्याकडून. हे बघून मला धीर निघत नाही आहे. हाती धरून या देवे नेला तुका जेथे नाही लोका पराश्रम. काय सांगू म्हणले. साक्षात परमेश्वर आलेले आहेत. माझे दोन्ही हात हातात घेतले आणि नेला तुकाराम महाराजाला घेऊन कृष्ण परमात्मा आपल्या स्वरूपात निघून गेला. तुकाराम महाराज अदृश्य आले. जेथे नाही लोका पराश्रम. ज्या ठिकाणी लोकांचा कुठला दुसरा कोणा कुठले श्रम नाही काही नाही. इथं कसं लोकांची पीडा बघून दुःख बघून परावे दुःख बघून दुःख होतं मनाला. पण तिथं आता काही नाही. ज्या ठिकाणी श्रम नाही दुःख नाही आहे अशा ठिकाणी कृष्ण परमात्मा मला घेऊन गेला. मी गेलो म्हटले आता पुन्हा तुमचं दर्शन होणार नाही. आता जातो आता आज्ञा घेऊन या स्वामी. महाराज मी चाललो आहे आता स्वामी. तुम्ही मला आज्ञा द्या. काळक्ष आम्ही कोठे करू हे काय सांगायचं. आता करावे ते काम उगाच वाढवावा श्रम. उगाच वाढवावा श्रम म्हणजे आता काय कर्म आहे. आता काय काम करायचं आहे. आता निष्काम झालेलं आहे. आता काम काही राहिलेलंच नाही आहे. उगाच वाढवावा श्रम. कसा श्रम वाढवायचा. परमेश्वर आलेला आहे. हस्तस्पर्श दिलेला आहे. हाताला धरून घेऊन चाललेले आहेत. आता श्रम कशाला पाहिजे. अवघे एकमय राज्य बोलो चालू नये. अवघे एकमय म्हणजे सगळे एकरूप झालेले आहेत. आता द्वैताची मांडणी कुठं काय राहिलं नाही आहे. अवघे एकमय राज्य छत्रपतींचं साम्राज्य उभारलेलं आहे. त्याचा आनंद झालेला आहे. म्हणून म्हणतात अवघे एकमय राज्य बोलो चालू नये. आता जास्त बोलायचं नाही चालायचं नाही आहे. आता मी चाललो.
दुजयाची सत्ता न तलेशी आता. आता द्वैताची सत्ता नाही आहे. दुजे खंडे तरी उरला तो अवघा हरी, आपणा बाहेरी नलगेठा व धुंडाया. तुकाराम महाराज म्हणतात तुझं द्वैत पण गेल्यानंतर एकच एक उरतं. पारधीच्या कोणा तुले जाणार जाणा, मनात तुला जाणं असेल तर जाणून घे म्हणले. पारधीच्या कोणा जाणते आणि जाणावं. इतरांना काय कळणार नाही. ते जे अंतरंगातले अधिकारी आहेत, येथे अंतरंगाचे अधिकारी माऊली म्हणतात, जे अंतरंगातून अधिकारी झाले त्यांनाच ते कळणार आहे, बाकी त्यांना कळणार नाही आहे. म्हणून म्हणतात आता नाही राज्य म्हणतात दुजाची सत्ता न चाले. आता आता दुसऱ्या कोणाची सत्ता नाही आहे. आता फक्त एका कृष्ण परमात्माची सत्ता आहे. आता नाही तुका पुन्हा हरपलाय लोका. आता बाबा नाही मी पुन्हा येणार नाही. तुकाराम महाराज हरवले म्हणतात. आता तुम्ही बोला अंतरला, मी तुम्हाला अंतरलो. तुका हरपलं म्हणतात म्हणजे हरवला म्हणजे आता गुप्त आला कृष्ण परमात्म्याच्या रूपात एकरूप झाला. ही उपाधी पुन्हा तुम्हाला दिसणार नाही. अवघे एकमय राज्य बोल चालू नाही. आम्ही जातो तुम्ही कृपा असू दे. पुन्हा पुन्हा सांगतायत महाराज मी तुम्हाला काय बोललो असेल, काही आरुष्य कठीण वचन बोललो असेल, आम्हा घरी जाणं शब्दांनी शस्त्रे आमच्याकडे हातात आहेत, ते शब्दशस्त्र घेऊन माहिती काही तुम्हाला कटू बोललो असेल, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. शेवटपर्यंत तुमची संतजनांची कृपा माझ्यावर असू दे. सगळा सांगावे माझी विनंती. सगळे जे कोणी इथं आले नसतील त्यांना माझी विनंती सांगा. आता तुकाराम मी चाललो आहे. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. खूप वेळ झाला म्हणे तुमची गप्पा मारत उभारलोय. तुमचा लोक सुटे ना आणि माझा लोक तुम्हाला सुटे ना. म्हणून दोघं एक रुपयाशी डोळ्यात पाणी आणून बोलत बोलत उभारलेलो आहोत. पण असं करू नका, आता माझे बोलवण करा. वाढ वेळ झाला, खूप वेळ झाला. कृष्ण परमात्माला किती उभे करायचं, पांडुरंगाचा किती वेळ उभा करायचं. वैकुंठात श्रीरंग बोलवतो म्हणतात. वा वैकुंठ आलेले आहेत. आणि तो श्रीरंग म्हणजे सर्व रंगात रंगलेला का श्रीरंग सुद्धा उभारलाय. श्री म्हणजे लक्ष्मीसहित असणारा आणि सर्व प्रकारच्या रंगामध्ये रंगणारा तो श्रीरंग आहे. तो श्रीरंग मला बोलवतोय. वैकुंठात श्रीरंग बोलवितो. चला महाराज आता पुढे झालं, वैकुंठात चालायचं आहे, मी तुम्हाला न्यायला आलेलो आहे. असं भाग्य कुणाला मिळतं, कुणाला माहीत. प्रयाणकाळी देवे विमान पाठविले, करीच्या काला माझे अद्भुत वर्तविले. अद्भुत आहे. कलिकालाचं घडणं शक्य आहे काय, पण ते घडून गेलं. जे अघटित होतं ते घडून गेलं. साक्षात परमात्मा त्या ठिकाणी आला आणि हाताला धरून बस आपल्या विमानात बसून निघून गेला. वैकुंठ श्रीरंग बोले अंतकाळी बेठो अमासे पावला. शेवट सांगतायत अंतकाळ आलेला आहे, प्राणप्रयाण समूह प्राणप्रयाण करायची वेळ आलेली आहे आणि आम्हाला विठो पावला. म्हणजे विठ्ठल भगवान माझ्या समोर उभारलेले आहेत. आणि कुणी सहित झाला गुप्त तुका. आणि काय संग म्हणले सदेह या देहासहित हा तुका एकदम डोळ्यासमोर बघता बघता खलास. जसं सूर्य मावळून जातो, बघता बघता सूर्य मावळतो. सूर्य काय दिसतं हाय आय आय म्हणता म्हणता सूर्य मावळून जातो. तसा हा ज्ञान सूर्य बघता 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 भक्तीचा सूर्य या ठिकाणी एकदम मावळला. तुका म्हणे तुका अंतकाळी बेठो आम्हासे पावला. कुडी सहित झाला तुका गुप्त. तुका म्हणतो कुडी सहित म्हणजे देहासहित तुका आता गुप्त आला. एकदम दिसेना जसे वीज चमकून नष्ट होते एकदम त्याप्रमाणे तुका एकदम गुप्त आला. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. कसे केले या विठ्ठले दुःखाचे. जे कोणी कळणार नाही, जे दुःख होतं ते ऐसे केले पांडुरंगाने केलं. जे दुःख होतं ते दुःख घालवलं. अशा प्रकारे विठ्ठले केले. कृपेच्या सिंहासनी अधिष्ठानी बसवले. आणि मला बसवलं कुठं, त्यांची कृपा ज्याच्या ठिकाणी आहे, त्यांचा आशीर्वाद ज्याच्या ठिकाणी आहे, त्यांचं जे वैभव आहे त्या सिंहासनावरती मला देऊन बसवलं आहे. ज्या ठिकाणी द्वारकेचे राणे बसतात, ज्या ठिकाणी वैकुंठाधिपती विष्णू बसतात, ज्या ठिकाणी लक्ष्मी सेवा करते त्या ठिकाणी त्या सिंहासनावर मला देऊन बसवले. अधिष्ठानी बसवले. त्यांचं जे अधिष्ठान आहे ब्रह्माधिष्ठान आहे त्या अधिष्ठानावरती मला देऊन बसवलं. वाजता तो न लगे वारा क्षीरसागरा शेनी. किती वादळ उदे काही हो पण क्षीरसागरामध्ये वारा जात नाही आहे. त्या ठिकाणी मला बसवलं. क्षीरसागर शेनी ज्या ठिकाणी भगवान विष्णू झोपलेले असतात, शेषशाही असतात, त्या ठिकाणी मला नेऊन बसवले. तुका म्हणे अवघे ठाई मज पायी राखिले अवघे. तुकाराम महाराज म्हणतात अवघे ठाई जेवढे कंगोरे कोपरे आहेत, ज्ञान उपासना कर्म योग जे काय असेल त्या सगळ्यांचे ठाई मज पायी राखिले. त्यांच्या पायाजवळ मला ते आश्रय दिलेला आहे आणि मला राखलेलं आहे.
कृपेच्या सिंहासनी अधिष्ठाने बसवले. मला कृपा केली आणि कृपे सिंहासनावर मला ते अधिष्ठान बसवलेलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. तुकाराम महाराज कोडीसहित गुप्ताले. काही जेवढं लिहायचं होतं तेवढं उपदेश करत होता, तेवढा आशीर्वाद दिलेला आहे त्यांनी. तो आशीर्वाद आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. आता इथून पुढचे जे अभंग आहेत हे मात्र एकदम तुम्हाला पर्यंत निराळ्या प्रांतात घेऊन जात आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य परिश्रम दिसत आहेत, स्वराज्याचे मावळे दिसत आहेत, स्वराज्याचे सगळे सेनापती दिसत आहेत, जे आपल्या जीवाचं रान करून हे धर्म उभं करतायत, राष्ट्र उभं करतायत. त्यांच्याकरता पुढचा उपदेश आहे. आणि सगळ्यांना उपदेश त्यांच्याकरता असं नाही आहे, त्यांना डोळ्यासमोर जे दिसलं ते त्यांनी कौतुकाने वर्णन करून ठेवलं आहे. ते आपण सगळ्या स्वीकार आहे. आपण सुद्धा पाईकच आहोत. पाईक म्हणे ज्योतीला सिद्धांत. पाईक जे असतात, पाईक म्हणजे सेवक, एकनिष्ठ असणारे सेवक, ज्यांचा धर्मभाव कधी गलित होत नाही आहे, जीव गेला हरकत नाही आहे, पण माझं मी सोडणार नाही आहे, असे एकनिष्ठ भाव असतात. असं जो ज्योतीला सांगितला सिद्धांत. शूर धरी मात वचन ज्योती. जे शूर असतात ना, ज्यांना देहावर वासना नसती, इंद्रियावर वासना नसती, त्याला म्हणतात शूर. शूर धरी मात, तोच म्हणे ही गोष्ट करू शकतो, तो वचन चित्तामध्ये धरतो. पायी वाचून नव्हे कधी सुख. जो सेवक झाला ना तोच खरा सेवक मालक होऊ शकतो. जो एकनिष्ठ भक्त आहे, निष्ठावंत भाव, भक्तांचा स्वधर्म. भक्तांचा काय धर्म आहे? परमेश्वराच्या ठिकाणी एकरूप होऊन जायचं आहे. धर्मामध्ये आपल्या कधीही यत्किंचित लेश मात्र सुद्धा संशय येता कामा नये. पायी वाचून नव्हे कधी सुख, प्रजामध्ये दुःख न सरे पीडा. या प्रजा लोकांच्या मध्ये दुःख असतं. दुःख केव्हा सरेल? जर खरे पायक झाला, एकनिष्ठ झाला, तरच खरे तर तुम्ही सराल त्या ठिकाणी. काय सांगू, शिवाजी महाराजांचे मावळे असे होते. तानाजी चरित्र डोळ्यासमोर घ्या तुम्ही. आधी लगीन कोंडाणीचं म्हणतात, आधी कोंडाणीचं लगीन, मग रायबाचं लगीन म्हणतात. केवढा देहभाव सोडलेला आहे, केवढी वासना सोडली कुटुंबावरची, केवढी आशा सुटली. पुत्र मोह माया ममता काही नाही बघा. म्हणून म्हणतात प्रजामध्ये दुःख न सरे पीडा. अशा प्रकारचे पाईक होते, म्हणून प्रजाजन काहीतरी सुखी झाले. तरी भाव हे पाईक जीवाचे उदार. त्या ठिकाणी जीवाचं उदार व्हावं लागतं, तर राष्ट्रधर्म उभारतो, तर संस्कृतीचं रक्षण होते, तर धर्म उभारतं, तर संतांचं रक्षण होतं, त्यांचं मनोगत तेव्हा सिद्ध होतं. तरी भाव हे पाईक जीवाचे उदार. सगळं त्यांचा भार स्वामी आहे. त्यांना यशजन कोण देतं? स्वामी त्रिगुण स्वामी आहे, तो त्यांना यश देत उभा असतो. केवढी निष्ठा आहे, केवढा त्याग आहे. काही नाही बघा. त्याला काय कोणी शिकवलं का? ममता सोडा, अहंता सोडा, असं काही त्यांनी शिकवलेलं नाही कोणी. पण जी निष्ठा आहे, पाईक जे आहेत निष्ठावंत भाव आहेत, शौरांच्यावरती निष्ठा आहे, धर्मावर निष्ठा आहे. हे राष्ट्र उभारलं पाहिजे, त्याच्याकरता आपण जीव द्यायचा आहे. ही अद्भुत निष्ठा आहे. ही अद्भुत निष्ठा त्यांना संतांनी शिकवलेली आहे. सकळ सांडावे, सर्वस्व अर्पावे, प्राण तोही वेचावा. हे समर्थाने सांगितलं. बाबा देवाच्या सख्यत्वासाठी पाडावे जीव लगाशी तुटी, सर्वस्व अर्भाव शेवटी, प्राण तोही वेचावा. हे समर्थाने सांगितलं आणि ते आचरण केलं तानाजी. देवाच्या सख्यत्वासाठी. देव कोण आहे? शिवाजी महाराज आमचे देव आहे, धर्म आमचा देव आहे, त्याचं रक्षण झालं पाहिजे. म्हणून ते स्वच्छ सांगितलं, आज हे लगीन कोंडाळ्याचे, मग लगीन रायवाचे. असं केलं त्या लोकांनी. म्हणून प्रजामध्ये दुःख सरलं, पीडा होत नाहीत, कारण त्या लोकांनी तसं करून दाखवलं परमार्थ. तरी व्हावे पाईक जीवाचे उदार, सकळ त्यांचा भार वाहे स्वामी. ते असं कर्म करून गेले की त्यांची कीर्ती भरावे, परी कीर्तिरूपी ओरावे. आज आम्ही त्यांचं नाव घेतो. कसं करता? ते पाईक झाले, एकनिष्ठ पाईक झाले. पाईकीचे सुख जया नाही ठावे. पाईक होण्यामध्ये, एकनिष्ठ सेवक होण्यामध्ये, जीवावर उदार होऊन, इंद्रियांच्यावर उदार होऊन, देहभाव टाकून सेवा करण्यात जो काही आनंद आहे तो इतरांना कळायचं नाही म्हणतात. इतर कोणाला कळणारच नाही ते. पाईकीचे सुख जया नाही ठावे. धिक त्यांनी जावे वाय, त्यांनी जावे वायावे म्हणतात. त्यांच्या जीवनात धिक्कार असं म्हणतात. अशा प्रकारचे एकनिष्ठा, धर्मनिष्ठा, स्वराज्यनिष्ठा, संतांच्यावरची निष्ठा, देवावरची निष्ठा, ज्यांच्या परमार्थाची निष्ठा प्रगट झाली ना त्यांच्या जीवनात धिक्कार असं म्हणतं. काही उपयोग नाही. तुका म्हणे एका क्षणाचा करार, पाईक अपार सुख भोगी. कराराने लढले, मरू आम्ही मरू, पण आम्ही ते घेऊच घेऊ ह्या कराराने लढले आणि शिवमुगाला घेतला आणि
अपार सुख झालं त्यांना. भरताना त्यांना दुःख झालेलं नाही आहे. अरे मी माझं कर्तव्य कर्म करत मेलेलो आहे. मी खरा पाईक आहे, शिवाजी महाराजांचा खरा भक्त आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी मदत केली आहे आणि शेवटी अमर झाले ते. म्हणून पाईक अपार सुख भोगी म्हणतात. त्याला अंत नाही पार नाही अशा प्रकारचं ब्रह्मसुख त्यांना मिळालेलं आहे. पाईके वाचून नव्हे कधी सुख, प्रजामध्ये दुःख नसतरे पीडा. अशा प्रकारचे पाईक असतील तर प्रजाजनांच्या मधले दुःख लांब होईल आणि पीडा दुःख दूर होईल. पाईकेचे सुख पाईकाशी ठावे. जे एकनिष्ठ भक्त आहेत त्यांनाच ते कळू शकतं म्हणले. पाईकाचे सुख पाईकाशी ठावे. त्यांचं सुख जे काही अंतर्गत निष्ठा असते ना ती त्यांनाच कळते. म्हणून या जीवे केलीसाठी म्हणून त्यांनी आपल्या स्वामींच्यावरून जीव गवाळून टाकला. अशी माणसं होती म्हणून धर्मदेश टिकलेला आहे. म्हणून तुम्ही आम्ही आज सगळे गाथा कशामुळे वाचतो? त्या लोकांचे रक्त सांडलं म्हणून आम्ही या ठिकाणी गाथेचा अभ्यास करू शकतो. तुकाराम महाराजांनी निर्वर्णन केलं नाही, हे सगळं त्यांचं वर्णन आहे. फक्त नाव घेतलेलं नाही त्यांनी कुणाचं, पण पाईक पाईक या शब्दाने ते समोर डोळ्यासमोर ती निष्ठावान माणसं दिसत आहेत. पायकीचे सुख पायक म्हणून जे येता गोळ्या बाण साहिले भडीमार वर्षता अपार वृष्टी. 8वा पावनखिंड त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे उभे आहेत. दोन हातात दांडपट्ट्या घेऊन उभारलेत. येता गोळ्या बाण साहिले भडीमार हजारो यवना सैनिक त्या ठिकाणी उभारलेले आहेत. पण त्या खिंडीमध्ये उभे आहेत. जोपर्यंत महाराज वर पोचत नाही विशाळगडावरती तिथपर्यंत मी उभा राहील. तिथपर्यंत मी हळू देणार नाही. एकही यवदाला वर उतरणार नाही. ह्या कराराच्या दृष्टीने ते उभे आहेत. म्हणून म्हणते काय येता गोळ्या बाण साहिले भडीमार. बाण सोडताय गोळ्या मारतात बंदुकीच्या आणि पण तरी पण दाणपट्टा करून उभारलेले आहेत. एकाला हजारो यवनांना त्या ठिकाणी मारून टाकलं पण कुणाला एकालाही पाठवलं नाही आहे. शेवटी त्या यवनाने लांबून गोळी मारली. ती गोळी डोक्यात लागलेली आहे. बाजीप्रभू खाली पडलेले आहेत आणि माझी तोफेची आवाज कशी येत नाही अजून अजून माझे सोयी वर पोचले नाही आहेत. त्या ठिकाणी पवाड केलं आहे. सांगा मृत्यूला मरेन बाजी म्हणे. जोपर्यंत तुफाचे आवाज येत नाहीत तोपर्यंत बाजी मरणार नाही आहे. आणि खरोखर ते मरायच्या वेळेला तुफांचे आवाज आले. हा म्हटले माझा शिवाजी राजा विशाळगडावर पोचलेला आहे, आता मला मरायला काही हरकत नाही आहे. आणि म्हणून त्यांनी देह टाकलं. केवढं कर्तृत्व, केवढी निष्ठा आहे. काय त्याला काय अर्थ नाही आहे म्हणजे काय आपण काही बोलू शकत नाही आहे. केवढा आवेश असेल. हजारो लोक समोर उभे आहेत. यवन सगळे हजारो तुर्क उभे आहेत. पण मागे हटायला नाही. ते पावन जी गोमुखीची खिंड होती ती झाली पावन खिंड झाली. कशामुळे पावन खिंड जावं पडलं? अशा प्रकारचं रक्त, अशा प्रकारची निष्ठा या लोकांची राखली. पाईक झाले ते. येत्या गोळ्या बाण साहिले भडीमार. त्या बाणांचं भडीमार सगळ्या त्यांनी सहन केला. वर्षता अपार वृत्तीवरी. किती वर्षाव करा. बाणांचा वर्षाव केलाय, भारांचा वर्षाव केलाय, तलवार घेऊन मारलेत, पण हातात 2 दाणपट्टा घेऊन हे मात्र स्थिरपणे उभे आहेत. स्वामी पुढे व्हावे भांडण, बघ त्या मंडळ शोभा द्यावी. स्वामींच्या पुढे भांडण म्हणजे युद्ध करा म्हणतात. वरून शिवाजी महाराज बघतायत मी कसं युद्ध करतोय ते बघतायत. त्या मंडळ शोभा द्यावी. अंगावर जे काही जखमा झालेले आहेत, जे अलंकार आहेत हे त्यांना दाखवतील. ते बघा महाराज युद्ध करताना असं छातीवर जखमा झालेले आहेत हे त्यांना दाखवतील म्हणतात. तो अलंकार आहेत. पाईकाने सुख भोगले अपार, शूर आणि धीर अंतर पाहिजे म्हणतात. त्या पाईकाने ते खरंच शूर आहेत, त्यांना खरंच सुख मिळालं. अरे मरणार तर आहे सगळे, कोण जगणार आहे, पण असे किरची ठेवून मरणारी माणसं पाहिजे. पाईकाने सुख भोगले अपार म्हणतात. त्यांच्या सुखाला पार नाही, त्यांच्या निष्ठेला तोड नाही. शूर आणि धीर अंतर्बाह्य. त्या मावळ्यांना असं वर्णन केलेलं आहे. हे सगळे सेनापती मावळे होते की नाही, ते म्हणे एका हातामध्ये विष्णू घ्यायचे आणि एका हातामध्ये तुळशीपत्र घ्यायचे आणि महाराजांना विचारायचे, महाराज संस्थावर काय ठेवू सांगा, हा अंगार ठेवू की तुळशीपत्र ठेवू, काय ठेवू सांगा. हे दोन्ही ठेवायची तयारी. केवढी निष्ठा त्या लोकांची. कशी ती माणसं मिळाली. आणि अशी माणसं मिळाली म्हणून ते स्वराज्य उभारलेलं आहे. ऐकानं सुख भोगले अपार, शूर आणि धीर अंतर्बाही. आतमध्ये निष्ठा आणि बाहेर पराक्रम, अंतर्बाही शूर आहेत. तुका म्हणे आहे सिद्धांताच्या खुणा, जाणे तो शहाणा करी तो भोगी. तुका म्हणतात हे सगळं सांगितलेलं आहे सिद्धांताच्या गोष्टी आहेत, ह्या प्रमेयाच्या गोष्टी आहेत, पण त्या खुणा आहेत. जाणे तो शहाणा, हे ज्याने कोणी जाणलेलं आहे तो खरा शहाणा आहे. आणि जो कोणी असं आचरण करतो तो सुख उपभोगतो. म्हणून पाईक व्हावे. येता गोळ्या बाण साहिले भडीमार
वर्षता अपार वृष्टीवरी किती काही झालं तरी मागे हटणार नाही आहे, हा जो निश्चय सिद्धांत होता ह्या लोकांनी आचरण करून दाखवला. परमार्थ त्यांनी जीवनात आणलेला आहे. पायीकचं जाणे पायीकेचा भाव, लगबग ठाव चोरवाट. पायीक जाणे म्हणतात, सेवकालाच कळतो सेवकाचा काय भाव असावा लागतो, हा सेवकाचा भाव सेवकालाच कळतो. पायिका लगबग ठाव चोरवाट म्हणतात. चोरवाट कळायला पाहिजे बरं का, चोरवाट असणं फार महत्त्वाचं आहे. त्याशिवाय हेरगिरी होत नाही. कुठून कसं जावं, कसं वेश पलटून जावं, कुठली मधली वाट आहे, गुपचूप कसं झाले. मला सांगा, पन्हाळगडावर सगळं वेढा पडलेला आहे, त्या वेढ्यातून वाट काढायची आहे. कुठून रस्ता असेल, कुठे निमिकं वाट मिळेल, कुठे लोक झोपले असतील, अशी ती वाट शोधून देऊन त्या वेड्यातून वाट काढून बाहेर पडून गेले. म्हणून म्हणतात लगबग ठाव चोरवाटा माहीत पाहिजे. आपण राखून ठकावे आणि आपण आपला जीव राखायचा आहे, आपण मरायचं नाही आहे. आणि ठकावे आणि त्यांना फसवायचं आहे, समोरच्या शत्रूला फसवायचं आहे. घ्यावे सकळी हिरून म्हणतात, त्यांच्यावर हल्ला करायचा आहे आणि त्यांचं सगळं हरून घ्यायचं आहे. अफजल खान भेटी करता आला होता, जावळीच्या अरण्यात आलेला आहे, 40,000 फौज घेऊन आलेलं आहे. अपार रत्नमाणिक हत्ती 40 उंट हत्ती घोडे भरून एवढं सगळं घेऊन आलेलं आहे. घ्यावे सकळी हिरून म्हणतात, त्या सगळ्याला फडशा पाडला आणि सगळं त्यांनी हिरून घेतलं. त्यांनी नीतिशास्त्र सांगतायत, पायिकाचं वर्णन म्हणजे हे सगळं राज्यशास्त्राचं वर्णन आहे. घ्यावे सकळी हिरून या, त्यांना सगळं वर पाडून घेतलं पाहिजे. येऊ निधी लाग लागो निधी लाग, येऊ निधी लाग. आपला पाठलाग कोणी करत नाही ना, आपल्या मागं कण येत नाही, म्हणून कुणाला मागवू द्यायचं नाही आहे. आणि मी कुठं चाललो काय चाललंय हेही कुणाला कळू द्यायचं नाही. पायिक त्या जग स्वामी माने. म्हणून ज्याला पायिक आहेत त्या त्याला स्वामी मानतात. स्वामी शिवाजी महाराज कुणाला मान देतात? अजयपूर्व देशपांडे, तानाजी, नाताजी पालकर, किती माणसाला सांगायचे, एकापेक्षा एक महान सेनापती होऊन गेले की ज्यांनी आपलं सर्वस्व स्वराज्य करत दिलं. पायिक त्या जग स्वामी माने. ज्याला पायिक आहेत ना, जग त्या स्वामी मान देतात. अरे ह्याच्यावर अशा प्रकारची माणसं आहेत, प्रकारची निष्ठावान माणसं आहेत. म्हणून म्हणले सगळं जल ऐसे जन केले पायिक जया कोणी भीक न घालते. ऐसे जन केले पायिक म्हणतात. पायिकाने काय केलं, असे निष्ठावंत भक्त निर्माण केले. जया कोणी भीक न घालती, ज्यांना कोणी भीक गावात विचारच सुद्धा नव्हते, पण महाराजांनी त्यांना निष्ठावान बनवलं आणि पायिक बनवलं. आणि हे समृद्धीचं राष्ट्रधर्म त्यांनी उभा केला, धर्मकार्य उभं केलं. तुका म्हणे ऐसे जयाचे पायिक बळीया तो नायक त्रैलोक्याचं म्हणतात. असे पायिक ज्यांच्याजवळ आहेत, असे सेनापती निष्ठावंत सैनिक ज्याच्याजवळ आहेत, एकापेक्षा लोक आहेत, बळीया तो नाईक त्रैलोक्याचं म्हणतात. त्रैलोक्यात त्याची कीर्ती मोठी आहे, असं तो स्वामी आहे. आपण राखोने ठकावे आणि घ्यावे सकळी हिरून या. पायिकाने पंथ चालवल्या वाटा, पारख्यांच्या साठा मोडून या. पायिकाने पंथ म्हणजे सेनापती सगळीकडे शिवाजी महाराज थोडंच होते. त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे मावळे, त्यांचे सेनापती हेच सगळीकडे जात होते. पायिकाने पंथ चालवले वाटा, सगळ्या रस्ता त्यांनी चालवले. पारख्याचा साठा मोडून या. पारखे म्हणजे परके लोक आहेत, यवन आहेत, ख्रिश्चन आहेत, जे आक्रमकडे लोक आहेत, त्यांचा सगळा साठा त्यांनी मोडून काढला. त्यांना जेरीस आणलं, इंग्रजांच्या वखारे लुटल्या सुरतेत जाऊन नाश करून टाकला, सगळा लुटून काढलं. पारखे ठाई घेऊन या खाण, आपले ते जन केले. परक्या लोकांना जाऊन त्यांचं सगळं हरून घेतलं आणि आपले जे होते हिंदू जे होते, स्वराज्यिक माणसं होती, भक्त माणसं जे होती, त्यांना मात्र त्याने राखलं. आधारे विणे जे बोलत चावळे, आपले ते कळे ऐसे नव्हे. आधारे विणे जे बोलतात ते चावळे, जे काही स्थिर निश्चयाने प्रमाण धरून संप्रदायाला धरून जे बोलत नाही, जे चालत नाहीत, ते त्यांचा नाश होतो. त्यांचं बोलणं भलभलतं बरबडतात. आणि कसं करावं, आपले ते कळे नवे असे. आपलं काय मत आहे, आपलं जे काय बोलणं आहे, हे कुणाला काही कळू, आपल्या मनातलं काय आहे हे कुणाला कळू द्यायचं नाही. सांडिता मार्ग मारती पायिक. जर कोणी फितूर केली तर काय करतात, ते पायिक धरून त्याला तिथले ठार मारून टाकतात. अरे या स्वराज्यद्रोही आहे, राष्ट्रद्रोही आहे, म्हणून त्याला धरून तिथले आता मारून टाकायचं आहे. सांडिता मार्ग पायिक मारती पायिक. अनेकासे शिक लागावे. कशा करता, दुसऱ्या लोकांना शिकवायला पाहिजे. त्या खंडोजी खोपड्याचा उजवा हात आणि पाय समर्थाने कलम करून टाकला शिवाजी महाराजांनी. कारण का, तो त्या अफजल खानच्या लोकांना फितूर झाला होता, सामील झाला होता. ह्या अरण्यातून, जावळीच्या अरण्यातून बाहेर पाडण्याकरता त्याने रस्ता दाखवला. हे जेव्हा शिवाजी महाराजांनी कळलं तेव्हा त्या खंडोजी खोपड्याला बोलवलं आणि त्याचा उजवा हात कापून टाकला. आणि ज्या
बोटानं रस्ता दाखवलास ना तो उजवा कापून टाकला, आणि ज्या पायाने रस्ता दाखवला तो उजवा पाय कापून टाकायचा. मान तुका मारुती पायिका अनेकासे शिकवाव्या, समाजाला वळण लागला पाहिजे, सगळ्या प्रजेला वळण लागला पाहिजे. तुका म्हणे विश्वास घेऊन विश्वास पायिका तया सुख येते. तुकाराम म्हणतात स्वतः विश्वास घेतात, विश्वास उत्पन्न करतात, सगळ्या लोकांना विश्वास घेतात, आणि जे पायिक जे असतात, जे शिपाई असतात, जे मर्द असतात ते त्यांना सुख देतात. पारखी ठाई घेऊन या खाण आपले ते जन राखिले. पायिक तो प्रजा राखून या कुळ, पारखी मूळ छेदी दुष्ट. हे पायिक काय करतात? राखून या प्रजा, आपल्या प्रजा, आपले कुळ, आपले मावळे, आपली माणसं हे रक्षण करतात. आणि पारखिया मूळ छेदी दुष्टा, जे येऊन आलेले परकी जे लोक आलेले आहेत ते दुष्ट असणारे लोक आहेत, त्यांना छेदून टाकतात, म्हणजे त्यांचा नाशच करून टाकतात, शिरच्छेद करून टाकतात. तो एक पायिक पायिका नाईक, तो एकच म्हणे पायिक असू दे, एक एक पायिक गोळा करतो आणि सगळे म्हणून आपला नाईक म्हणजे आपला स्वामी जो आहे त्यांच्याकडे जातात. भाव सकळी के स्वामी काजी, बस त्यांच्याकरता आमचा देह आहे. त्यांच्या मनात जे आहे, स्वामीच्या मनात स्वामीची आज्ञा, सेवकाशी प्रमाण, असं धरून आम्ही सगळे राहणार लोक आहोत. तृणमत तनू सोने ज्या पाषाण, पायिकेता भिन्न नाही स्वामी. बघा, तृणमत तनू म्हणतात, आपण तणू गवत फेकून देतो तसं महाराज हे सगळं शरीर जे आहे, हे आमची तनू हे तुमच्या चरणी वाहिलेली आहे म्हणतात. तृणवत तनू, आणि म्हणून ते युद्ध करत होते, लढत होते, थोडे असताना सुद्धा हजारो लोकांना मारून टाकत होते. कल्पना करा, 40,000 सैनिकांच्या बरोबर 300 मावळ्यांनी युद्ध केलं. अफजल खानाच्या वधाच्या वेळी 40,000 सैनिक आलेले आहेत जावळीच्या रण्यात, आणि 300 मावळ्यांनी युद्ध करून सगळे कापून काढले, कुणाला ठेवलेलं नाही. तृणमत तनू सोनेच्या पाषाण, सुरतेची लुटाने गेलेत. सुरतेची लुटी काय मिळणार नाही, सुरत लुटली, मोठं घपाट सापडलं उंटावर, 40 उंटावर घपाट लोळून आणलेलं आहे, पण त्यातलं कोणी सोनं हात लावलं नाही. सोन्याला कोणी हात लावलं नाही, हिराला कोणी हात लावला नाही. तृणमत तनू सोने म्हणजे पाषाण, हेच त्या पायिकांची भावना आहे. पायिक त्या भिन्न नाही, त्यांच्यापासून स्वामींच्यापेक्षा स्वामी भिन्न नसतो, कारण त्यांची जी निष्ठा असते ती त्यांची निष्ठा असते. विश्वासापासून पायिकाशी मोल नाही, मिथ्या बोल बोलल्या. ज्या ठिकाणी विश्वास नाही, ज्या ठिकाणी श्रद्धा नाही, त्या ठिकाणी पायिकाला काही मोल नाही. ज्या ठिकाणी श्रद्धा विश्वास निष्ठा आहे तिथंच खरा सेवक आहे. नाही मिथ्या बोल बोललेली आहे, नुसतं मिथ्या बोलून काय करायचं म्हणले, अशा प्रकारची निष्ठा श्रद्धा हेच पाहिजे. तो का म्हणे नये स्वामी उणेपण, पायिक जतन करीत असे. पायिक काय करतो, स्वामीला कधी उणेपणा येऊ नये, त्याला कमीपणा येऊ दे, पण स्वतःकडे कमीपणा घेतो, पण त्याला उणेपणा येता कामा नये, म्हणून आपण पुढाकार घेऊन स्वामीचा उणेपणा झाकून टाकतो. पायिक जतन करीत असे. पायिक स्वामीचा मोठेपणा आहे त्याला जतन करतो. जो एक पायिक पायिका नाईक, भाव सकळे का स्वामी काजी. धनी ज्या पायिका मानतो आपण, तया भीते जन सकळ. धनी म्हणजे स्वामी, मूल मालक, ज्या पायिकाला मानतो, ज्या सेवकाला मानतो, ज्या सेनापतीला मान देतो, या म्हणतो बसा आमच्या सिंहासनावर बसा तुम्ही, पुढे आपल्या जवळ जाणं बसून घेतो. ज्या पायिका मानतो आपण, तया भीते जन सकळ. असे त्या शूर सेनापती पायिकांना सगळं जग भीतं कसं करतात. अरे त्यांना महाराजांनी आपलं म्हटलेलं आहे, किंवा आपली काय कथा आहे त्यांच्या पुढं, म्हणून सगळं जगच त्याला घाबरत असतं. जीवाचे उदार शोभती पायिक, मिरविते नाईक मुकुटमणी. जीवाचे उदार हे सगळे पायिक कसे आहेत, जीवार उदार झालेले आहेत, म्हणून राज्य मिळालं. नाहीतर एवढ्या सगळ्या 5-5 बादशाही असताना, कुतुबशाही आहे, गोळकोंडी आदिलशाही आहे, भैयापूरची बादशाही आहे, इथं वरून मोगलशाही आहे, ह्या 5 बादशाही असताना सुद्धा हे स्वराज्य हिंदू पदपाशे कशामुळे उभारले. जीवाचे उदार शोभती पायिक, जीवाचे उदार असणारे असे सेनापती होते. मिरवती नाईक मुकुटमणी, म्हणून त्यांचा नाईक म्हणजे महाराज, त्यांचा मुकुटमणी शोभत होते. आपल्या सत्ता स्वामीचे वैभव, भोगीती गौरव सकळ सुख. आपल्या सत्ता म्हणजे स्वामीच्या सत्तेने आणि स्वतःच्या निष्ठेने स्वामीचे वैभव ते स्वतः भोगतात, आणि गौरव म्हणतात, कीर्ती मिळवतात, सगळ्यापासून सुख मिळतं. कमाईची हिणी पडली उदंड. ज्यांना कमवायचं काही नाही असे हीन माणसं समाजामध्ये उदंड पडलेले आहेत. नाही त्या खंड येती जाती असे किती माणसं आली आणि गेली. आले आले बापुडा जन्माशी आला, गेला गेला बापुडा व्यर्थ गेला म्हणतात. असे सगळा समाज व्यर्थ गेलेला आहे. तुका म्हणे तरी पायिकीची भली, थोडी भाऊ केली स्वामी सेवा. महाराज म्हणतात असं सेवक होणं, एकनिष्ठ सेवक होणं हेच सर्वश्रेष्ठ आहे. नाईकपणा नाही जमलं चालेल, पण पायिक आला पाहिजे, पायिक होता आला पाहिजे. जो सेवक असतो ना तोच पुढे नायक होत असतो, म्हणून सेवक होता आला पाहिजे, भक्तनिष्ठ सेवक होता आला पाहिजे. तुका म्हणे तरी पायकीची भली,
थोडी भाऊ केली स्वामी सेवा, थोडी भाऊ स्वामींची मी सेवा केलेली आहे म्हणून पायीक होणं हेच मला चांगलं आहे. पायीकपणे खरा मुशार आहे ना, 35 आहे ना आपण. हां, पायीकपणे खरा मुशारा, पायीक थोरा पायकीने. पायीकपणे म्हणतात सेवन निष्ठावंत भाव घेणं हेच खरं बक्षीस आहे. आणि त्या अंतरंगात आपल्याला कळलं पाहिजे आपण निष्ठावान आहोत की नाही. जो खरोखर निष्ठावान असतो ना त्याचा अंतरंग शांत असतं, त्याला एक अभिमान असतो एक प्रकारचा आपल्या संप्रदायाचा, कारण तो निष्ठावंत असतो. पायीक खरा तो पायकीने, निष्ठेनेच तो खरा पायीक होतो, सेवक होतो. पायीक तो जाणे मारिते अंग, पायीकासे भंग नाहीचा. पायीक तो जाणे म्हणतो, पायीकाला कळतं आपलं अंग कसं मारावं, म्हणजे युद्धामध्ये कसं मारावं, सेवेला कसं अंग द्यावं हे त्या पायीकाला कळणे. पायीक तो पणे निवडला, एके दोही घरी घेतली खाणे. आणि पायीकपणा हे दोन्ही मिळतात. पायीक तो पणे निवडला, त्यातलं खाणं निराळं आणि पायीकपण हा निवडले असतो. निष्ठावंत भाव असतो तो निवडून घेतात. करुणे कारण स्वामी यश द्यावे, पायिका नाव खरेपण. आपण कृती करायची, आपलं कर्तव्य करायचं आहे, आपली सेवा करायची. आणि यश कोणाला द्यायचं? यश आपल्या स्वामीला द्यायचं आहे, यश आपल्या संप्रदायकर्त्यांनी द्यायचं आहे, त्यांना यश द्यायचं. पायिका नाव त्याचे खरेपण. ज्याने वाढवलं, निष्ठेपणाने वाढवला हे त्यांचं आहे, ही झाली त्यांची हकीकत. परमार्थ सुद्धा हेच आहे बरं का. परमार्थ करताना रात्र दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग म्हणत तुकाराम महाराज. युद्धाचा प्रसंग का? कारण आमच्यावर सगळे विका आम्ही तृणवत देव करू शकत नाही. तृणवत देव मानावं लागतो, देहाला तृणवतच लेखावं लागतं, तरच कुठले कार्य उभारतं, त्याशी उभारत नाही आहे. सोनं हे दगडापासून मानावं लागतं. सोने नाणे मूर्तिके समान त्यांनी सांगितले तुकाराम महाराजांनी. ते सगळं आपल्या अंतःकरणात बाळगायचं आहे. ते बाळगले. तुका म्हणे ठाव पायिका निराळ नाही, स्वामी स्थळात गेल्या म्हणा. स्वामीच्या स्थळाशिवाय पायिकाला दुसरा ठाव माहीत नाही, दुसऱ्या ठिकाणी त्यांना माहीत नाही आहे. सगळ्यांना एकच माहिती आहे, एकच एक माहिती. आम्हाला एकच माहिती, आमचा स्वामी कोण? पांडुरंग आहे. विठ्ठल आमचं स्थाय आपला स्वामी आहे आणि आळंदी आमचं ठिकाण आहे. तुका म्हणे ठाव पायिका निराळ ठाव नसतो. नाही स्वामी स्थळा गेल्या म्हणजे स्वामीच्या स्थळा गेल्याशिवाय आम्हाला दुसऱ्याशिवाय राहताच येत नाही आहे. अशा रीतीचं निरूपण करून त्या समाज त्यांनी प्रेरणा दिली सगळ्या लोकांना. आणि त्या लोकांनी संत लोकांनी प्रेरणा दिली, त्यामुळे हे सगळं राज्य उभारलं, कीर्तिमान लोक उभारले, हे सगळं केलं. आणि गुप्तपणे कुठं मी बघतो प्रेरणा करतो असं काही नाही आहे. अभंग लिहून ठेवले, पण त्या अभंगामध्ये त्यांच्या पराक्रमांचं, त्यांच्या गुणांचं, त्यांच्या कीर्तीनं, छत्रपतींचं सगळ्यांचं वर्णन थोडक्यामध्ये नाव न घेता, मोठेपणा न देता त्यांनी आपलं करून तुकाराम महाराजांनी करून ठेवलं आहे. तुका म्हणे ठाव पायिका निराळ नाही. पायिकाला निराळ ठिकाण नसतं. ज्या ठिकाणी स्वामी असतात त्या ठिकाणी सेवक असतो. नाही स्वामी स्थळात गेल्या म्हणून त्याला तोच ठिकाण आहे. पायिक तो जाणे मारते अंग, पायिकाचे भंग नाही तया. पायिकाचा कधी नाश होत नाही, नोकराचा निष्ठावान भक्ताचा कधी नाश होत नाही. असं या प्रकारे त्या संत महात्म्यांनी रात्रंदिवस हिंडून प्रचार करून असे निष्ठावान माणसं तयार केली बरं का. त्यांनी गावोगाव हिंडून स्वराज्य गुईच उभारलेलं नाही आहे, त्यांनी उभारलं. ते पुढे झाले गोष्टकरी आहे. मागून त्याला बळकडी द्यायला नको का? दिवा लावला आहे पण काच नको का? काचेशिवाय दिवा राहतो का शिल्लक? काचेशी दिवा कसा शिल्लक राहील? कृष्णाने म्हणे गोवर्धन उचलला, पण सगळ्या गोळ्या म्हणतात तुम्ही काठ्या लावा बरं, माझ्या एकट्या चालत नाही. आणि सगळ्या गोळ्या काठ्या लावल्या, सगळ्या गोळ्या म्हणून ते उभारलेलं आहे. त्या महिषासुर राक्षसाला मारण्याकरता देवीची प्रार्थना केली, कारण ते वरदान होतं, हा देवाकडून मरणार नाही, पुरुषाकडून मरणार नाही. म्हणून देवी उत्पन्न झाली. पण देवी उत्पन्न झाली तरी विष्णूने आपलं तेज दिलं, नरसिंहाने आपलं तेज दिलं, ब्रह्मदेवाने आपला कमंड, ज्या ब्रह्मपास दिला, वरुणाने आपला पास दिला, ज्याच्याकडे जे काही होतं हे सगळं त्याने त्याला दिलं. तेव्हा त्या देवीने सगळ्यांचं बोध केलं आहे. तेव्हा सगळ्यांचं एकजीव झाल्याशिवाय कुठली गोष्ट होत नसते. म्हणून आपल्या संप्रदायामध्ये आपण सगळ्यांनी एकजीव व्हायचं आहे. तुकाराम महाराजांना उपदेश दिलेला आहे, तो उपदेश हृदयामध्ये ठेवायचा आहे. चरित्र इतिहास वाचायचा आहे. हे सगळे महापुरुष होऊन गेलेले आहेत. अगदी अलीकडं याच कलिकालात झाले आहेत. तुकाराम महाराज याच कलिकालात झाले, शिवाजी महाराज याच कलिकालात झाले, नाथ महाराज इथलेले आहेत, समर्थ रामदास स्वामी इथलेच आहेत. आणि या सगळ्या संतांनी हे राष्ट्र उभं केलं, राष्ट्र जागवलं, धर्म जगवला. आणि त्यामुळे आज राष्ट्रामध्ये आपण हिंदू म्हणून जगू शकतो. त्याचे मूळ तिथं आहे. या लोकांनी कीर्तन प्रचार करून सगळ्या गावागावात जाऊन जागृती केली. हे का पायविकाचं वर्णन म्हणजे ते सेनापतींचं वर्णन आहे. अंगावर बाण घ्यायचे आहेत, गोळ्यांचा भडीमार झाला,
वर्षाव झाला तरी आपला मार्ग सोडत नाही आहेत. हे सगळं वर्णन त्यांचंच वर्णन आहे. तर अशा प्रकारे भक्ती आणि स्वराज्य धर्म या सगळ्यांचा मिलाप संतांनी केलेला आहे. अशा त्या संतांनी आज तुकाराम महाराज आजच्या अभंगामध्ये तुकाराम महाराज गुप्ताला म्हणतात. गुढीसहित झाला गुप्त तुकाराम महाराज गुढीसहित गुप्त आले. पण तुमच्या सर्वांच्याच चेतना रूपाने मात्र, ब्रह्मरूपाने मात्र, प्रेरणाच्या रूपाने मात्र, ग्रंथाच्या रूपाने, अभंगाच्या रूपाने, ह्याला कधी भंग नाही आहे. कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले. कळी काळामध्ये असं कधी होतं का? आलाय आणि देव नेऊन गेलाय. हे घडलं. 2 ठिकाणी घडलेलं आहे. एक ज्ञानेश्वर महाराज बसलेले आहे. कळीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मांडे घालून बसले, चैतन्य समाधी घेऊन संजीवन समाधी घेऊन बसलेले आहेत. शक्य नाही असं होणं, पण घडून दाखवलं नाही. महाविष्णूचा अवतार आहे. आणि दुसरे हे तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला निघून गेले, पांडुरंग न्यायला आले. आणि फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकाराम महाराज वैकुंठाला निघून गेले. हेच इंद्रायणीचं पाणी साक्षी होत आहे. तो नांदुरकेचा वृक्ष आहे. तेच ते देहू गाव आहे. आणि या ठिकाणी ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानाचा कस काढला आणि तुकाराम महाराजांनी त्याच्यामध्ये भक्तीचा रस ओतलेला आहे. तेव्हा भक्ती आणि ज्ञान या दोघांचा मिलाप म्हणजे एक ग्रंथ आहे. काय त्यांचा भाव बघा. ज्ञानियंतराच्या भारा किती वर्णन कर. सर्व अभंग एक एक अभंग म्हणजे अतिशय प्रेरणादायक आहे. ऐकताना रोमांच उभरतात. कसं त्या लोकांनी केलं असेल. त्या काळात केलं हो, ज्या ठिकाणी फोन नव्हते, काही नव्हतं, यवन डुबाडून नेत होते, उलट साधू लोकांना धरून मारत होते लोक त्यावेळेला. हा त्यांचं सेवक आहे का म्हणून. पण अशा काळात त्यांनी हे धर्मराज्य उभं केलं. आणि गुप्तपणे पुढाकार न घेताना मागे राहून भजन करून करून सगळ्या लोकांना मार्गाला लावलं. सगळ्यांच्या कल्याणाला मार्गाला लावलेलं आहे. असे इथे तुकाराम महाराज होऊन गेले. तेव्हा आजची सेवा त्यांच्या जाणी समर्पक 2 मिनटं भजन करून त्यांची सेवा आपण त्यांना अर्पण करूया. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. कुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कृष्ण. लवकर संपलं प्रवचन. राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा, राम बरवा कृष्ण बरवा. सुंदर बरवा बाईयांनो, सुंदर बरवा बाईयांनो, सुंदर बरवा बाईयांनो, सुंदर बरवा बाईयांनो. केशव बरवा
बरवा केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाईयानो गोपाळ बरवा बाययानो केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा बाप रखुमा देवी वरू त्रिभुवनी गरुवा बाप रखुमा देवी वरू त्रिभुवनी गरुवा विठ्ठल बरवा बाईयानो विठ्ठल बरवा बाईयानो विठ्ठल बरवा बाईयानो केशव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा गोपाळ बरवा बाईयानो गोपाळ बरवा बाईयानो माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा केशव बरवा माधव बरवा इंद्रायणीचे तटे धरिला रहिवास विश्व तारावया लक्ष्मी ज्ञानेश्वर रूपे धरिले निज वेश वर्म जाणे तया सद्गुरुपदेश वर्म जाणे तया सद्गुरु उपदेश जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि परब्रह्मदेवा कृष्ण एकादशी कार्तिक मासी आपण पंढरीनाथ सनकादिकांसी यात्रेसी येता ते स्वानंद रासी दर्शन घडे तया निज मुक्ती देसे दर्शन घडे तया निज मुक्ती देसे जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा मैसिक पुत्र केला वाचक वेदाचा प्रतिष्ठानी गर्व हरिला विप्रांचा विशेष अर्थ केला भगवद्गीतेचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा प्रत्यक्ष द्वारी शोभे पिंपळ कनकाचा जय देव जय ज्ञान देवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा सनक सिद्ध गणा माझे तो श्रेष्ठ ज्ञानावरी माझी ज्ञानवरिष्ठ अनुताप दीप्ती विश्व घनदाट नाम
यावरी लोटे प्रेमाचा लोट नाम यावरी लोटे प्रेमाचा लोट लोटे प्रेमाचा लोट जय देव जय देव जय ज्ञानदेवा जीवा शिवाचा आदि परब्रह्म ठेवा प्रपंच रचना सर्व भोगून त्यागिले अनुतापाचे ज्वाळी देह बुद्धी हविली वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाखविली अहंता ममता दवडून निज शांतेवरिली जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकलांचा जीवलग सोयरा हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडिला जगदोद्धारा लागी उपाय सुचविला निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा 13 दिवस वह्या रक्षोनिया उदकी कोरड्याची काढोनी दाखविल्या शेखी अपार कविता शक्ती मिरवून विधी अंकी कीर्तन श्रवणे तुमच्या तरिजे जनलोकी जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा बाळवेश घेऊनी श्री हरी भेटला तिचा जनिता तुझी आठवहा दिधला तेने ब्रह्मानंदे प्रेमारुडविला न तुके म्हणून तुका नामे गौरविला जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा प्रयाण काळी देवे विमान पाठविले कलीच्या काळा माझे अद्भुत वर्तले मानव देह घेऊन निज धामा गेले निळामणी सकळ संता तोषविले निळामणे सकळ संता तोषविले जय जयाजी सद्गुरु स्वामी तुकया दातारा तारक तू सकळांचा जीवलग सोयरा आरती तुकारामा सच्चिदानंद मूर्ती कार्य दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवे सागरात आशान तारिले तैसे या तुको बाणे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती आय दाखवी आम्हा आरती तुकारामा तुकिता तुलने से ब्रह्म तुका से आले मनो निरा
डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावी वाळीन म्हणे नाम विठ्ठल रकुमा ठोका रुक्म विठ्ठल रकुमा ठोका रुक्म हेची भावे माझी आज जन्मोजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी संत संग सर्व अखंड काळ प्रेमाचा सुका चंद्रभागेशना मागे ही पंढरीचा वार करी वारी चुकोनी दे हरी अकल्प आयुष्य भावे तया कुळा सकळा हरीच्या कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी सुखी अहंकाराचा वारा न लागो राजसा विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया असावे कल्याण मुखी निधान कल्पनेची बाधा न हो कवणे काळी संत मंडळी सुखी मागणे ते एक तुझ प्रती देशी आहे तरी पाहे पांडुरंगा या संतांसी निरवी हेची मज दे आणि तुझे काही न मागे तुझं. तुका म्हणे आता उदार तो होये मज ठेवी पायी संतांची या संतांसी निरवी हेची मज दे आणि का तुझे काही न मागे तुझ ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय ज्यांनी कोणी ग्रंथ घेतलेला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा नंतर पास घेऊन नेहमीप्रमाणे